नमस्कार मित्रांनो, गोकर्ण ही एक अशी वनस्पती आहे जी केवळ आपल्या घराचं सौंदर्यच वाढवत नाही, तर आध्यात्मिक, वास्तुशास्त्रीय आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवते. पण प्रश्न असा आहे की गोकर्ण फूल हे पांढरं आणि निळं, घरात गोकर्ण लावल्यानं नेमकं कोणते चमत्कार घडतात, त्यांचे आध्यात्मिक फायदे काय आहेत? चला तर मग सविस्तर जाणून घेऊया. सर्वप्रथम गोकर्ण फुलाबद्दल थोडक्यात समजून घेऊया, ज्याला संस्कृतमध्ये अपराजिता किंवा विष्णुकांता असं म्हणतात. ही एक सुंदर बेल आहे, ज्याला इंग्रजीत बटरफ्लाय पी किंवा ब्लू पी असंही म्हणतात. गोकर्णाची फुलं गायाच्या कानासारखी दिसतात. ही फुलं काही ठिकाणी निळी, पांढरी किंवा गुलाबी रंगातही आढळतात. वास्तुशास्त्रीय दृष्टिकोनातून निळ्या आणि पांढऱ्या फुलांचं विशेष महत्त्व आहे. विशेषतः पावसाळ्यात तिला फुलांचा बहर येतो. हा वेल तुमच्या घराच्या बाल्कनीत किंवा बागेत लावता येऊ शकतो, पण तिचा धार्मिक आणि आध्यात्मिक शिवाय औषधीयचाही महत्त्व आहे. गोकर्णाचा वेल आपल्या घरात असेल तर कोणते आध्यात्मिक चमत्कार घडतात? गोकर्णाची वेल आपल्या घरात असेल तर कोणते आध्यात्मिक चमत्कार घडतात? बघूया. गोकर्ण फुलाची झाडं घरात लावण्याचे अनेक आध्यात्मिक आणि वास्तुशास्त्रीय फायदे आहेत. हिंदू धर्म आणि वास्तुशास्त्रात या वनस्पतीला विशेष स्थान आहे. त्यापैकी पहिलं महत्त्वाचं कारण म्हणजे यामुळे सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. वास्तुशास्त्रानुसार गोकर्ण वेल घरात लावल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार घरात होतो. विशेषतः निळ्या रंगाची गोकर्ण फुलं घरातून वातावरण शुद्ध करतात आणि शांतता निर्माण करतात. त्यामुळे घरात राहणाऱ्या व्यक्तींच्या मनाला शांती मिळते आणि तणाव कमी होतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णूंची कृपा राहते. कारण गोकर्ण फुलांना विष्णुप्रिय किंवा कृष्णकांता असं म्हणतात, कारण ही फुलं भगवान श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहेत. धार्मिक श्रद्धेनुसार निळ्या गोकर्ण फुलांनी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्यास घरात धन, वैभव आणि समृद्धी येतं असं म्हणतात. विशेषतः अश्विन महिन्यात शुक्रवारी लक्ष्मीपूजनाला या फुलांचा उपयोग केला जातो. याशिवाय श्राद्ध काळात गोकर्ण फुलांचा उपयोग तर्पणासाठी सुद्धा केला जातो, ज्यामुळे पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामुळे आपल्या कुंडलीतली शनिदेवाची दशा शांत होते. गोकर्ण फूल तुमच्यासाठी वरदान ठरू शकतं. शनिदेवाला गोकर्ण फूल अर्पण केल्याने त्यांचा कोप शांत होतो असं सांगितलं जातं. घरातील शांतता आणि समृद्धी टिकून राहते. विशेषतः घरामध्ये निळ्या फुलांचं पूजन केल्याने माता लक्ष्मीचा आणि विष्णूचा आपल्यावर कृपाशीर्वाद मिळतात. आता तुम्ही विचार करत असाल की हे सर्व तर ठीक आहे, पण गोकर्ण फूल निळं असावं की पांढरं? याचं उत्तर देण्यासाठी आपण दोन्ही प्रकारच्या फुलांचं महत्त्व जाणून घेऊया. गोकर्ण फूल हे प्रामुख्याने निळ्या आणि पांढऱ्या रंगामध्ये आढळतात. दोन्हीही रंगाचं धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. कारण निळ्या गोकर्ण फुलांना विष्णुप्रिय म्हणतात, कारण ही फुलं भगवान श्रीहरी विष्णूंना अत्यंत प्रिय आहेत. हिंदू धर्मातील फुलांचा उपयोग सुद्धा विष्णुपूजा, लक्ष्मीपूजा आणि शनिदेवाच्या पूजेत केला जातो. निळ्या रंगाचं फूल हे सकारात्मक आणि शांतीचं प्रतीक मानलं जातं. वास्तुशास्त्रानुसार निळ्या रंगाची गोकर्णाची वेल घराच्या उत्तर दिशेला लावली तर यामुळे घरात सुखसमृद्धी टिकून राहते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते. निळ्या रंगाचं फूल हे धनलक्ष्मीला आकर्षित करतं आणि आर्थिक परिस्थिती सुधारतं. शिवाय निळ्या गोकर्ण फुलांनी पूजा केल्यास घरातील सकारात्मक वातावरण निर्माण होतं, ज्यामुळे घरामध्ये शांती आणि स्थिरता येतं. विशेषतः जर तुम्ही तणावग्रस्त असाल किंवा घरात कलह असेल तर निळ्या गोकर्ण फुलांचा उपयोग करणं फायदेशीर ठरू शकतं. आता बघूयात पांढरी गोकर्ण फुलं. पांढरी गोकर्ण फुलांचा उपयोग हा सौंदर्य आणि औषधी गुणासाठी केला जातो. ही फुलं शांतता आणि पवित्रतेचं प्रतीक मानली जातात. काही ठिकाणी पांढऱ्या फुलांचा उपयोग दुर्गादेवीच्या पूजेत केला जातो, तर काही ठिकाणी पांढऱ्या गोकर्ण फुलांचा उपयोग घरात शांतता आणि सौम्यता निर्माण करण्यासाठी होत असतो. या फुलांनी देवांची पूजा केल्याने शुभ मानलं जातं. पांढऱ्या फुलांचा रंग मनाला शांती देतो आणि आध्यात्मिक जागरूकता वाढवतो असं सांगितलं जातं. हे झालं वास्तुशास्त्रीय फायदे. पांढऱ्या फुलांचा उपयोग ध्यान आणि योग साधनेसाठी केला जातो आणि मन शांत होतं, आध्यात्मिक प्रगती होतं. याशिवाय पांढऱ्या फुलांचा उपयोग त्वचेच्या सौंदर्यासाठीही होतो. आता तुम्ही विचार करत असाल निळी की पांढरी फुलं? जर तुम्हाला आर्थिक समृद्धी, दैवी लक्ष्मीची कृपा आणि सकारात्मक ऊर्जा हवी असेल तर निळी गोकर्ण फुलं निवडा. ही फुलं वास्तू आणि धार्मिक दृष्टिकोनातून अधिक प्रभावी मानली जातात. जर तुम्ही आध्यात्मिक शांती, मानसिक स्थिरता यावर लक्ष केंद्रित करणार असाल तर पांढरं गोकर्ण निवडा, जे तुमच्यासाठी योग्य ठरेल. म्हणजेच काय तर दोन्ही फुलांना आपल्याला आपापलं महत्त्व आहे. वास्तुशास्त्रानुसार गोकर्ण फुलाचा आध्यात्मिक फायद्यांबरोबरच अनेक औषधी फायदेही आहेत, जे आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणतात. गोकर्ण फूल, पानं, शेंगा आणि मुळांचा आयुर्वेदिक उपचार केला जातो. यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते असं म्हणतात. त्यासाठी गोकर्ण फुलांचा चहा किंवा काढा प्यावा असं सांगितलं जातं. यामुळे सर्दी, खोकला आणि ताप यांसारख्या समस्यांवर मात करता येतं. याशिवाय गोकर्ण फुलांचा उपयोग त्वचा रोग, कुष्ठरोग बरं करण्यासाठी केला जातो. याशिवाय ही फुलं ब्युटी प्रोडक्ट्स सहित रंगासाठीही वापरले जातात. याही व्यतिरिक्त सकाळी उठल्यानंतर गोकर्ण फुलांचा चहा प्यायला वजनही कमी होण्यास मदत होतं.
यामुळे पचनशक्ती सुधारतं, शरीरातील विषद्रव्य बाहेर जातात. शिवाय गोकर्ण फुलांची पावडर तुपात मिसळून खाल्ल्याने डोक्याची कार्यक्षमता वाढतं आणि मानसिक तणाव कमी होतो असं सांगितलं जातं. या औषधी फायद्यांमुळे गोकर्ण फूल एवढं आध्यात्मिक नाही तर औषधांच्या दृष्टिकोनातून हे एक वरदान ठरतं. वैज्ञानिकदृष्ट्या कोणत्याही प्रकारे उपयोग करण्याआधी आपण तज्ज्ञांचा सल्ला नक्कीच घ्यावा. आता तुम्ही विचार करत असाल की गोकर्ण फुलाचं इतकं फायदे आहेत की घरामध्ये झाडं लावावीत की नाही. वास्तुशास्त्रानुसार निळ्या गोकर्णाचा फुलाचा वेल उत्तर दिशेला लावावा. पांढऱ्या गोकर्णाच्या फुलांचा वेल पूर्व किंवा ईशान्य दिशेला लावावा. या दिशेला लावणं शुभ मानलं जातं. शिवाय गुरुवार किंवा शुक्रवार या शुभ मुहूर्तावर गोकर्ण फुलांची लागवड करणं शुभ मानलं जातं. यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर देवता प्रसन्न होतात. गोकर्ण फुलाचं झाड घरामध्ये लावणं हा एक सोपा आणि प्रभावी मार्ग आहे ज्यामुळे तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडतील. धार्मिक आणि वास्तुशास्त्रीय दृष्टीने अधिक प्रभावी असली तरी पांढरी फुलं ही शांतता आणि सौंदर्यासाठी उत्तम आहेत. तुमच्या गरजेनुसार तुम्ही यापैकी कोणताही बेल नक्कीच निवडू शकता. तुम्हाला गोकर्ण फुलाचे हे फायदे कसे वाटले? तुमच्या घरात गोकर्ण फुलांचा वेल आहे का आणि असेल तर तो कोणत्या रंगाचा आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचं मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.